रामकृष्ण हरी मंडळी. लातूरचा जो मोठा सप्ताह झाला, त्या सप्ताहाच्या हिशोबाबाबत ज्या चर्चा महाचर्चा सुरू आहेत, जाहीरपणे पत्रकार परिषदासुद्धा सुरू आहेत आणि त्या जाहीर पत्रकार परिषदेमध्ये स्वतःला हरिभक्त परायण म्हणवणारी, स्वतःला महाराज म्हणवून घेणारी मंडळी एकमेकावर कशी चिखलफेक करतायत, एकमेकावर कशी टीका करतायत, एकमेकांची उणीधुणी कशी काढतायत, संप्रदायाची लक्तर कशी विषयाला टांगतायत, हे दृश्य पाहायला मिळतं. आणि हे सर्व चाललेलं दृश्य पाहून एक वारकरी म्हणून हे दृश्य खूप वेदनादायी आहे. आणि अशा या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार विलास बडेसाहेब एक वाक्य बोलून गेले आणि ते वाक्य कानी पडताच बऱ्याच दिवसापासून चाललेला एक विचार मनामध्ये आला आणि तो आज विचार तुमच्यासमोर मांडावा म्हणून हा व्हिडिओ करतोय. पत्रकार बडेसाहेब एका ठिकाणी वाक्य बोलून गेले की आज मी तुम्हाला महाराज म्हणण्याच्या परिस्थितीमध्ये नाही किंवा तुम्हाला महाराज म्हणावे की नाही असा प्रश्न माझ्यासमोर पडला, असं पत्रकार बडेसाहेब म्हणतात. तर बडेसाहेब, मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की या लोकांना आपण महाराज म्हणतो, का म्हणतो? महाराज म्हणून घेणं त्यांची चूक आहे, पण त्यांना महाराज म्हणणं ही आपली चूक आहे. त्यांनी महाराजांसारखं काय कृत्य केलं किंवा महाराजांप्रमाणे कोणता मोठा त्याग केला किंवा महाराज ही पदवी कुणालाही सोम्या गोम्याला किंवा आयऱ्या गेऱ्याला येण्या जाणाऱ्याला मिळत नसते. तसं त्याला त्याग करावा लागतो. स्वतःसाठी न झटता, स्वतःच्या प्रपंचासाठी न झटता लोकांसाठी झटावं लागतं, लोकांसाठी रात्रंदिवस राबावं लागतं, लोकांचा अन्याय सहन करून त्याच लोकांच्या चांगल्यासाठी झटावं लागतं. अशा त्यागमूर्तीला महाराज म्हणणं साहजिक आहे. तर मला सांगा, जगद्गुरू तुकोबराय यांना समाजाकडून खूप त्रास झाला, समाजाने त्याच्यावर खूप अनन्वित असा छळ केला, तरीसुद्धा जगद्गुरू तुकोबरायांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं, स्वतःच्या बायका मुलाकडे लक्ष न देता आपल्यावर जे अन्याय करतायत, आपल्याला जे मारहाण करतायत, त्यांच्याच कल्याणासाठी जगद्गुरू तुकोबराय झटले म्हणून त्यांना महाराज म्हणतात. मुंबाजी भट्टानं त्यांना बांबून सोलून काढलं, अक्षरशः तुकोबरायांना मुंबाजी भट्टानं बांबूनं उसानं सोलून काढलं, कातडी लोळस्तोर जगद्गुरू तुकोबरायानं मारलं. तरी परंतु आज कोणीतरी म्हणलं जगद्गुरू तुकोबरायाने किंवा त्यांच्या ग्रंथांनी समाजाला सहिष्णू बनवलं, परंतु रामदास स्वामीच्या दासबोधानं जयष्णू बनवलं. सहिष्णू म्हणजे काय आणि जयष्णू म्हणजे काय याचा विचार झाला पाहिजे. सहिष्णू म्हणजे परोपकारवृत्ती किंवा क्षमाशीलता, क्षमाशीलता आणि जयष्णू म्हणजे तर प्रत्येकावर समोरून जो आपल्यावर हल्ला करतोय किंवा समोरून जो आपल्यावर चालून येतोय त्याच्यावर जय मिळवणं म्हणजे जयष्णुता. तर जगद्गुरू तुकोबरायांनी सहिष्णुतेबरोबर जयष्णुताही मिळवलेलीच आहे. कारण राग, क्रोध, लोभ, काम, वासना याच्यावर जे आपले षड्विकार आहेत, आपल्या शरीरातले जे शत्रू आहेत, त्यांच्यावर जगद्गुरू तुकोबरायांनी विजय मिळवला आणि हा विजय सर्वात मोठा आहे. बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा आपल्या शरीरातले जे शत्रू आहेत ते जर शत्रू आपण मारले तर बाहेर शत्रू तयार होत नाही. हे आता याच्या खोलात आपल्याला जायचं नाही. तर जगद्गुरू तुकोबरायांनी तेव्हा जर मनात आणलं असतं, जगद्गुरू तुकोबरायांचे सासरे आप्पासाहेब गुळवे हे खूप मोठं प्रस्थ होतं त्या काळी. त्या काळी त्यांच्याकडे 3,000 कामगार होते. आता एवढे मोठे गृहस्थ, आता आताच्या जावयाप्रमाणे तेव्हा जर तुकोबरायांनी जर सासऱ्यांकडे तक्रार केली असती किंवा जिजाऊ साहेबांनी आपल्या वडिलांकडे तक्रार केली असती की मुंबाजी भट्टानं असं असं आमच्या मालकाला मारले, तर त्या आप्पासाहेब गुळवेंनी मुंबाजी भट्टाला कुठलं समुद्रात फेकून नेऊन बुडवून दिला असता. ही सत्य वस्तुती आहे. परंतु तुकोबरायांनी ते केलं नाही. उलटं आपल्यावर अन्याय करणाऱ्यांच्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी जगद्गुरू तुकोबराय झटले. माऊली ज्ञानोबरायांचं तसंच आहे. ज्या समाजाने त्यांच्या आई-वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं, आयुष्यभर त्यांना वाळीत टाकलं, एक चिमुरडी मुलं त्यांना मारहाण केली, त्यांना मांड भाजायला भांडं मिळू दिलं नाही, गावात राहू दिलं नाही, गावाच्या बाहेर सुद्धा राहू दिलं नाही, इतका छळ करणाऱ्या समाजाविषयी माऊली ज्ञानेश्वर महाराज पसायदान मागतात त्यांच्या कल्याणाकरता. एवढी मोठी क्षमाशील वृत्ती, एवढी मोठी त्याग वृत्ती त्यांना महाराज म्हणायचं. मग हे आजचे जे महाराज म्हणून घेतात हे माणसं, तर यांना लाज वाटायला पाहिजे, जरा तरी लाज वाटायला पाहिजे महाराज म्हणून घ्यायला, समाजाचा आपल्याला पाया पडून घ्यायला. आता पाया पडतात लोक, कोणाच्या पाया पडतात? तुम्ही ज्या गादीवर उभा राहून कीर्तन करतात त्या गादीच्या पाया पडतात. तुम्ही ज्या त्या गादीवर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला महाराज म्हणणे साहजिक आहे. परंतु तुम्ही त्या गादीच्या खाली जेव्हा उतरता तेव्हा तुम्ही महाराज नाही. तर आता आम्ही तुम्हाला महाराज म्हणतो, मग समाज तुम्हाला महाराज म्हणून घेतो आणि डोक्यावर घेतो. हे समाजाचं चुकतंय. कारण समाज तुम्हाला महाराज म्हणतो आणि तुम्ही पुढे जाऊन काहीतरी असे चोऱ्या करता, माऱ्या करता, कुठं तर काय बलात्कार असे काहीतरी हे करता. मग त्यामुळं समाज लगेच म्हणतो की "हे महाराज आहे, तुम्हाला शोभतं का महाराज, महाराज, महाराज?" सगळा संप्रदाय बदनाम होतो अशा नालायक काहीतरी महाराज म्हणून घेणाऱ्या लोकांमुळे. तर प्रश्न असा पडतो की ह्या लोकांना म्हणायचं काय मग? ही कीर्तन करतात, व्याख्यान करतात, प्रवचन करतात, निरूपण करतात, अमकं तमकं काय करतात, मग याला म्हणायचं काय? तर एक साधी सरळ भाषा आहे. जसं नकलाकाराला नकलाकार म्हणतात, जसं चित्रकाराला चित्रकार म्हणतात, जादू करणाऱ्याला जादूगार म्हणतात, कला करणाऱ्याला कलाकार म्हणतात, तसं हे कीर्तन करणारे फक्त कीर्तनकार आहेत. एक 5-10 अभंग पाठ झाले किंवा 5-4 अभंगावर निरूपण करायला शिकले म्हणजे हे काय पांडित्य नाही.
किंवा हे काय महाराजांसारखं काही नाही. आता तुम्ही जर एखादा महाराज गावात आले, एखादे महाराज गावात आले आणि त्यांना जर सांगितलं, की गाथा आमच्याकडे आहे, आम्ही एखाद्या लहान मुलीला बोलवू, तिनं बोट ठेवल त्या अभंगावरच तुम्ही निरूपण करा, त्याच अभंगावर तुम्ही कीर्तन करा, असं जर म्हटलं तर 99% महाराज गायब होतील. अशातला भाग नाही, की असे महाराजच नाहीत. असे संप्रदायासाठी वाहून घेतलेले जगद्गुरू तुकोबरायाच्या ज्ञानगंगेत वाहून घेतलेली थोडी बोटावर मोजणे इतकी महाराज मंडळी आहे. त्यांना आपण महाराज म्हणू शकू. कारण त्यांना संसार, प्रपंच वगैरे काहीही न करता अगदी नगण्य संख्येमध्ये अशी महाराज मंडळी आहे. त्यांच्या चरणी मी वंदन करतो किंवा संप्रदायाला नाव ठेवायचं नाही. मी हाडाचा वारकरी आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी 5 पिढ्याचा वारकरी आहे. म्हणजे मी वारकरी समाजाला किंवा संप्रदायाला नावं ठेवत नाही, परंतु संप्रदाय म्हणजे अशी नालायक मंडळी जी आहे. हां, आता तुकोबरायांनी काय सांगितलं, ज्या ठिकाणी कीर्तनाला जायचं त्या ठिकाणचं अन्न सेवन करू नये. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. भाळी लावू नये, बुका लावू नये भाळा आणि माळा घालू नये गळा. म्हणजे तिथला माळसुद्धा, हारसुद्धा तुम्ही गळ्यात घालू नये जिथं आपण कीर्तनाला जातो तिथं. पण आजची मंडळी काय करतात, महाराजांनी सांगितलं माळ, हार गळ्यात घालू नका. इथली मंडळी पदर पैसे देतात. आपल्या म्हणजे जोडीदाराला कोणाला तर पैसे देतात. बाबा हार घाला, आम्ही तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आलोय, आम्हाला हार घाला, आमचा मान वाढवा, असं स्पष्ट सांगतायत. आणि पदर पैसे देतात, हाराचे पैसे मी देतो आणि एवढे हार घालून घेतात स्वतःला, त्या हाराच्या वर यांचा चेहरा दिसत नाही, एवढे हार घालून घेतात आणि निर्लज्जपणे सेल्फीला पोज देतात ही माणसं. ही कुठं महाराज मंडळी आहे? अहो, जिथं कीर्तन करता तिथं असले नालायक चाळे करता तुम्ही. तुम्हाला महाराज कसं म्हणावं? माननीय पत्रकार बडे साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे, महाराज तुम्ही तुमच्या चॅनलवरून सांगा, तुम्ही तुमच्या बोलण्यातून सांगा, की ही महाराज मंडळी नाही आहे, ही कीर्तनकार मंडळी आहे. कीर्तनकार म्हणजे जशी एक आता बोलण्याची कला आहे, निरूपण करण्याची कला आहे, थोडंसं काय वाचलं की ते आत्मसात करण्याची कला आहे. ही एक फक्त कलाकार आहे. पण आपण त्याला त्या गादीवर, नारदाच्या गादीवर ते निरूपण करतायत, प्रवचन करतायत, कीर्तन करतायत. म्हणून आपण त्यांना कलाकार म्हणायचं नाही, तर त्यांना आपण कीर्तन करतात म्हणून कीर्तनकार करायचं आहे. ह्याच्यापेक्षा काही नाही. त्याच्यामुळे त्यांना महाराज म्हणावं का नाही असा जो तुम्हाला प्रश्न पडला आहे, त्या प्रश्नाचं मी बहुतेक तुमच्या मनातली मी शंका काढली आहे. कारण तुमच्या मनातली शंका काढण्या एवढा मी मोठा नाही. परंतु मला जेवढं सुचलं तेवढं तुमच्या एका वाक्यावरून तेवढं मी तुमच्यासमोर मांडतोय. नमस्कार.